परत येताना राज फक्त रेशमाच्या सौंदर्याचाच विचार करत होता. इतकी गोड आणि सुंदर मुलगी त्याने आजवर पाहिली नव्हती. पण रेश्मा आता त्याच्यापासून लांब जात होती. रेश्माचे कॉलेज शहरात होते, म्हणजे राजपासून दूर होते. वाड्यात आल्यानंतर राज, रेश्मा पाणी घेऊन ये. शंभू, भाऊ पाणी. भाऊ विसरलात का? रेश्मा तर राज, हो हो ठीक आहे. सर्व वेळ राजला रेश्माची गरज भासू लागली, कारण रेश्मा राजला सांगण्याची संधी देखील देत नव्हती आणि त्याच्या गरजेचं सामान नेहमीच तयार ठेवत होती. पण सीमाला त्याची पर्वा नव्हती आणि ती स्वतःमध्ये खूप व्यस्त होती. ती स्वतःचे कपडे आणि सौंदर्य यात व्यस्त होती. तिला राजच्या आवडीनिवडी देखील माहीत नव्हत्या आणि तिला जाणून घेण्यात रसही नव्हता. तशीच सीमाला संपूर्ण कुटुंबाची फारशी पर्वा नव्हती. एके दिवशी, सीमा, हा माझा नवीन आणलेला ड्रेस कुणी घालून खराब केला? हा ड्रेस विद्याने खराब केला होता. त्यामुळे विद्या आणि सुनैना दोघी गप्प होत्या. तेव्हा सीमा त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, तुम्ही दोघींनी माझा ड्रेस खराब केला, हो ना? त्यावेळी तिथे संपूर्ण कुटुंबासह हवेलीतील सर्व नोकरही उपस्थित होते. विद्या आणि सुनैनाला सीमाचे ओरडणे आवडले नाही, तेही संपूर्ण कुटुंब आणि सर्व नोकरांसमोर, आणि त्यांना खूप राग आला. नंतर राज घरी आल्यावर दोघींनी त्याला सर्व काही सांगितले. राजचे त्याच्या बहिणींवर खूप प्रेम होते. सर्व काही सांगताना त्यांचे डोळे ओलसर झाले होते, हे त्याने पाहिले. बहिणींची म्हणणे ऐकून राज सीमाशी बोलायला गेला, पण उलट सीमा रडू लागली आणि विद्या आणि सुनैना यांच्याबद्दल तक्रार करू लागली. रूम बाहेर उभ्या असलेल्या विद्या आणि सुनैना यांनी पाहिलं की राज सीमाला काहीच बोलत नव्हता. हे पाहून दोघीही दुःखी झाल्या आणि मग आपापल्या खोलीत गेल्या. विद्या आणि सुनैना रेश्माला वाईट बोलायच्या, पण तरीही रेश्माला त्यांची काळजी वाटायची आणि हा विचार करून विद्या आणि सुनैनाला खूप वाईट वाटायला लागलं. मुंबई शहर. मुंबईला पोचल्यानंतर रेश्मा आणि रेवा त्यांच्या हॉस्टेलला पोचतात. तिथे रेवा आणि रेश्माला एक खोली दिली आणि दोघी तिथे शिफ्ट झाल्या. त्यांचे गर्ल हॉस्टेल होते, पण मुली दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. पहिल्या दिवशी रेश्मा आणि रेवा कॉलेजला गेल्यावर सगळे तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होते. पण रेश्मा आणि रेवाची तिकडे फारशी मैत्री झाली नव्हती, कारण तिथे पाश्चिमात्य संस्कृतीत राहणाऱ्या अनेक मुली होत्या. पण दोघींचीही सारिका आणि स्नेहा अशा काही लोकांशी चांगली मैत्री झाली. एक मुलगा होता जो रेश्मापेक्षा सिनियर होता आणि अनेक मुली त्याच्या मागे वेड्या होत्या. त्याचे नाव होते आर्यन. एके दिवशी कॉलेजमध्ये येत असताना आर्यन आणि रेश्माची टक्कर झाली. रेश्माला घाई असल्याने आणि उशीर झाल्याने ती काही न बोलता तिथून निघून गेली आणि तिने एकदाही आर्यनकडे पाहिले नाही. आर्यनलाही रेश्माचा चेहरा दिसला नव्हता, पण आर्यनला तिचे असे तिथून निघून जाणे आवडले नव्हते आणि त्याला तो अपमान वाटला. त्याने ऐकले नाही. हा कोण होता ज्याने वळून पूकडे पाहिले नाही? होय, त्याला नेमका असाच अपमान वाटला. त्याला आश्चर्य वाटले की ही कोणती मुलगी आहे जिला माझी किंमत नाही, कारण मुली आर्यनसाठी क्लासेस तर काय सर्वस्व सोडायला तयार असतात. इतक्यात आर्यनचा मित्र राहुल तिथे येतो आणि आर्यनला विचारतो, काय झालं बाई, कुठे हरवलायस? आर्यन अजूनही रागाने रेश्माच्या क्लासकडे बघत होता आणि मग रागाच्या भरात तो रेश्माच्या क्लासकडे गेला आणि वर्गात नजर फिरवली तर एक मुलगी पांढरी सलवार आणि कमीज घातलेली, लाल चुनरी घालून बसलेली होती. आर्यन तिच्या कपड्यांच्या रंगावरून ओळखतो ही तीच मुलगी आहे जिच्या शोधात तो इथे आला होता. तिचा चेहरा जसा दिवसाची सकाळ, तिचे डोळे समुद्रासारखे होते, तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे होते. ती कमालीची सुंदर होती. तिच्याकडे बघत असताना आर्यन फक्त तिच्याकडेच बघत राहिला. आर्यनला रेश्माच्या नजरेतून नजर हटवता आली नाही. तेवढ्यात वर्गात शिक्षक येतात आणि आर्यनचा मित्र राहुल त्याला तिथून घेऊन जातो. कॉलेजच्या बाहेर एक प्लॅटफॉर्म बांधला होता. आर्यन आणि राहुल तिथे जाऊन बसले. त्यानंतर राहुल, भाई चल क्लासला जाऊया. सर तसेही आपल्याला पसंत करत नाही आणि वर तुझ्यामुळे ते माझ्यावरही रागवलेले आहेत. तुझा मित्र असणंही गुन्हा झाला आहे. पण आर्यन कुठेतरी हरवला होता. तो फक्त पांढऱ्या कपड्यात दिसणाऱ्या त्या मुलीचाच विचार करत होता, म्हणजे रेश्माचा. कॉलेजचे प्राचार्य आर्यनचे वडील होते आणि राहुल त्यांच्याबद्दलच बोलत होता, कारण आर्यन आणि त्याचे वडील
ज्यांचे नाव राजवीर होते. यांची दोघांचे फारसे काही जमत नव्हते. आर्यनच अशी मस्ती करणे आणि आयुष्याला अजिबात गांभीर्याने न घेणे राजवीरला आवडत नव्हते. राजवीरला आर्यनचा एकही मित्र आवडत नव्हता. रेश्मा आणि रिवा क्लास संपवून बाहेर आल्या तेव्हा आर्यन तिथेच बसला होता. रिवाने पाहिले की आर्यन तिथून रेश्माला बघत होता. रिवा, रेश्मा बघ, किती वेळापासून तो फक्त तुझ्याकडेच बघत आहे. पण का? हे ऐकून रेश्माची नजर आर्यनकडे गेली आणि तिला दिसले की हा तोच मुलगा आहे ज्याच्याची सकाळी येताना तिची धडक झाली होती. मग रेश्मा, रेवा, ही तीच व्यक्ती आहे जिच्याशी माझी सकाळी टक्कर झाली होती. मी घाईत होते त्यामुळे माफीही मागू शकले नाही, म्हणूनच तो माझ्याकडे असे बघत असेल. रेवा, ठीक आहे, हे शक्य असेल. रेश्मा म्हणते, मी त्याची माफी मागून येते, तू इथेच थांब. रेवा म्हणते, नाही, आपण एकत्र जाऊ. रेश्मा म्हणते, ठीक आहे. मग रेश्मा आणि रिवा दोघी आर्यन जिथे बसला होता तिथे जातात. रेश्मा आणि रिवा त्याच्याकडे येताना पाहून आर्यन घाबरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात रेश्मा आणि रिवा तिथे पोचतात आणि रेश्मा म्हणते, आई. आर्यन धक्का बसलेल्या आवाजात, कोण मी? तुम्ही मला बोलवत आहात का? रेश्मा म्हणते, हो. आर्यन, हो हो बोला. रेश्मा म्हणते, मी सकाळच्यासाठी माफी मागायला आली आहे. मी घाईत होते आणि तुमची माफी मागू शकले नाही. आर्यन, कशासाठी सॉरी? रेश्मा, सकाळी माझी तुमच्याशी टक्कर झाली आणि माफी मागू शकले नाही. आर्यन म्हणतो, अरे काही हरकत नाही, माझी पण चूक होती, मी नीट बघत चालत नव्हतो, काही हरकत नाही. हे ऐकून राहुल आर्यनकडे बघतच राहिला आणि शेजारी उभ्या असलेल्या आर्यनच्या इतर मित्रांनाही धक्काच बसला, कारण आर्यनची चूक असतानाही त्याने आपली चूक मान्य केली नाही. पण आज त्याची चूक नसतानाही तो माफी मागत राहिला. माफी मागून रेश्मा तिथून निघून जाऊ लागते. मग आर्यन म्हणतो, तुझे नाव काय आहे? रेश्मा. रेश्मा म्हणते, रेश्मा. आणि मग ती तिथून निघून जायला लागते. आर्यन, आणि माझे नाव आर्यन आहे आणि मी तुझा सिनियर आहे, काही लागलं तर सांग. हे ऐकून रेश्मा आणि रिवा मागे वळून हसत म्हणाल्या, धन्यवाद, पण आम्हाला कशाची गरज नाही, असे बोलून ती तिथून निघून गेली. मग राहुल आर्यनला म्हणाला, राहुल, अरे भाई, तुला काय झालंय? तूच होतास ना? होय. आर्यन हसत हसत तिथून निघायला लागतो तर त्याची मैत्रीण, जिचे नाव रुही होते, ती त्याच्या मागे उभी होती आणि ऐकत होती. ती मागून म्हणाली, रुही, हो, तुम्ही दोघे एकदम खुश आहे, पण तिच्या भांगातले सिंदूर तुम्ही पाहिला नसेल. हे ऐकून आर्यन मागून वळून बोलतो, आर्यन, बघ रुही, मी सध्या मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही. रुही म्हणते, यार, मी तुझी चांगली मैत्रीण आहे, मी तुझ्यासाठी चांगलाच विचार करेल. तू तिच्या सौंदर्यात इतका हरवून गेलास की तू तिच्या सिंदुराकडे लक्ष दिले नाहीस. राहुल म्हणतो, हो भाई, रुही बरोबर आहे. त्या दोघांचेही संभाषण ऐकून आर्यन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जातो आणि तिथे रिवा आणि रेश्मा बसलेल्या पाहतो आणि त्याला दिसले की रेश्माच्या केसात खरंच सिंदूर आहे, जे आर्यनच्या लक्षात आले नव्हते. आर्यनला तिथे पाहून रेश्मा आणि रेवा उभ्या राहून विचार करू लागल्या, काय झालं? पण आर्यन काहीच न बोलता तिथून निघून गेला आणि बाहेर जाऊन बसला आणि तो खूप उदास दिसत होता. तर मित्रांनो, तुम्हाला पुढे काय वाटते? आर्यनसोबत रेश्माचे नाते जुळेल? आणि ही रुही कोण आहे? कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.